ना सर्वात महत्त्वाचे हे आंब्याचं जे रायतं बनवलं आहे ना, तुम्ही सकाळी बनवलं तर संध्याकाळी खा, खूप सुंदर असं लागतं. जेवढं हे आंब्याचं रायतं थंड होईल ना तेवढं खूप छान असं मुरलं जातं आणि त्यामुळे ह्याची भाजी आहे ना खूप सुंदर रेडी होते. आंबे पिकायला सुरुवात झाले का आपल्या समोर एकच येतं, आंब्याची पिकलेली भाजी. म्हणजे वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या ह्या भाजीला नाव दिलं जातो. बरेच जण म्हणतात, त्याचप्रमाणे आंब्याचं बाठणी देखील म्हणतात. कोकणामध्ये अशी वेगवेगळी नावं आहेत. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटील किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आंब्याचं बाठणी म्हणजेच रायतं कसं बनवायचं ते बघणार आहोत. अगदी झटकेपट आणि सोप्या पद्धतीने आहे आणि घरगुती साहित्यामध्ये बनणारी अशी टेस्टी अशी रायतं बनतं. तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे त्यासाठी मी पिकलेले आंबे घेतले आहेत, त्याची आपण सालं काढून घ्यायची आहेत. आंबे अगोदर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता जेवढं तुम्हाला आंब्याचं रायतं बनवायचं असेल त्या पद्धतीने तुम्ही इथे आंब्याचा वापर करू शकतात. आता इथे आंबेसुद्धा घ्यायचे आहेत ना, हे पिकलेले आणि गोड असे आपल्याला आंबे घ्यायचे आहेत. आता ही सर्व सालं आहेत ही मी काढून घेते. आता इथे बघू शकता मी आंब्याची सर्व सालं आहेत ही काढून घेतली आहेत. इथे आंब्याचा जो वापर केला आहे तो मी थोडेसे मोठेच घेतले आहेत. तुम्ही इथे लहान साईजचे आंबे मिळतात ते सुद्धा घेतले तरीसुद्धा चालतील. इथे रायतं बनवण्यासाठी खास आपल्याला वाटण महत्त्वाचं आहे आणि वाटणासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते. वाटण बनवण्यासाठी मी इथे ओला नारळ 1 वाटी भरून घेतले आहे. तो सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया. ह्या चमचाच्या मापाने आपण 1 चमचा धने घेतलेत ते घालूया. 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या घालूया. 1 चमचा मिरची पावडर घेतली आहे ती घालूया. इथे तिखट तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही घालू शकता किंवा इथे ना लाल मिरच्या असतील तर त्या भिजत घाल्या आणि त्या वाटणामध्ये घातल्या तरीसुद्धा चालतील. पाव चमचा इथे हळद घालूया. आता इथे ना पाण्याचा वापर करून मिक्सरला हे वाटण आहे एकदम बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता इथे बघू शकता एकदम बारीक असं हे वाटण आहे, हे मिक्सरला मी वाटून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी देऊया. आता आपल्याला फोडणी द्यायची आणि फोडणी देण्यासाठी तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे. त्याचप्रमाणे इथे मी 10 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात त्या आपल्याला ठेचून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार लसूण घ्या. तुम्ही जर का लसणाची फोडणी थोडी जास्त दिली ना का रायताला टेस्ट आहे ना खूप सुंदर येते. फोडणी देण्यासाठी मी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये 1 मोठा पळी भरून तेल घातलेलं आहे. तेल गरम करून घेतलेलं आहे आणि ह्या तेलामध्ये आपल्याला 1 चमचा तूप घालायचं आहे. आता इथे तेल आणि तूप मस्त असं गरम झाल्यानंतर इथे आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी 1 टेबलस्पून आपल्याला राई घालायची आहे. राई मस्त अशा तडतडल्या का इथे आपल्याला घालायचं आहे जो लसूण ठेचला होता तो सर्व आपल्याला घालून घ्यायचा आहे. थोडीशी हिंग पावडर घालायची आहे. थोडासा कढीपत्ता घालूया. चमचा जिरं घालूया. सर्व मिक्स करून घेऊया. आता इथे ना सर्वात महत्त्वाची फोडणी आहे. जेवढं मी साहित्य वापरलं आहे तेवढं हे तुम्ही फोडणीला द्या. इतकं सुंदर असं रायतं तयार. आणि लसूण आहे हा थोडासा लालसर होईपर्यंत आपल्याला हा तेलावर परतवून घ्यायचा आहे. इथे आपण जे वाटण बनवलं होतं ते सर्व हे घालून घेऊया. आता इथे ना जेवढं मला वाटण बनवायचं होतं तेवढं मी वाटण बनवून घेतलं आहे. म्हणजे जेवढं आपण ह्या रायत्यामध्ये रस्सा ठेवणार आहोत त्या पद्धतीनेच इथे आपण नारळ त्याचप्रमाणे मसाले जे घातले आहेत तेवढे आपण आपल्या आवश्यकतेनुसार घालू शकतात. त्याच पद्धतीने ह्या रश्शाला ना ग्रेव्ही खूप छान बनते आणि सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या वाटणाला कलर बघू शकता खूप सुंदर असा आलेला आहे. आता इथे वाटण आहे 1-2 मिनिटासाठी हे तेलावर मस्त असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्या वाटणाला तेल सुटलं पाहिजे आणि ह्या वाटणाचा सुगंध तुम्हाला सांगू इतका सुंदर येतो. आता इथे ना मी लसणाचा वापर केला आहे. म्हणजे बरेच जण लसूण खात नसतील तर अशा वेळेस मी ज्या पद्धतीने तुम्हाला नुसतं फोडणी दिली आहे वाटण बनवलं आहे त्या पद्धतीने तुम्ही वाटण बनवू शकता. फक्त इथे लसणाचं स्किप करा तरीसुद्धा रायतं खूप छान होते. आता बघू शकता ह्या वाटणाला 1-2 मिनिटं मोठ्या शेगडीवर मी परतवून घेतलेला आहे आणि वाटणाला तेल देखील सुटले आणि मस्त असा हा मसाला आहे हा रेडी झालेला आहे. आपण जे आंबे घेतलेले आहेत पिकलेले ते सर्व घालून घ्यायचे आहे. मिक्स करून घेऊया. रायतं म्हटलं तर बऱ्याच जणांना आवडतं. ज्या वेळेस आंब्याचा सीझन येतो त्यावेळेस आवर्जून सगळेजण हे बाठणी म्हणजेच आंब्याचं रायतं बनवलं जातं आणि आपल्या चॅनलवर खूप छान छान अशा मी लोणच्याच्या रेसिपी त्याचप्रमाणे आपण मुरंब्याच्या आंब्याच्या रेसिपी बनवल्या आहेत. बाठणीच्या सुद्धा रेसिपी बनवल्या आहेत. पण मी आज वेगळ्या पद्धतीने बाठणीची रेसिपी दाखवत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने आपण स्वीट डिश नॉनव्हेज डिश त्याचप्रमाणे व्हेज डिश अशा छान छान बनवलेल्या आहेत. तुम्ही आपल्या चॅनल कोणी नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या
आणि बाजूला बेलपणा ते देखील दाबायला विसरू नका। हे सर्व मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला झाकण ठेवायचं आणि 1-2 मिनिटासाठी फक्त आपल्याला वाफ द्यायची आहे। इथे मी फक्त 1-2 मिनिटासाठी वाफ दिली आणि झाकण काढून घेऊया। आणि त्यानंतर इथे ना मी आंब्याची आपण सालं होती ना त्याचा रस काढून घेतलेला आहे पाण्यामध्ये, तो सर्व आपण इथे घालून घेऊया। मिक्सरमध्ये वाटण वाटलं होतं त्याचं सुद्धा आपण पाणी घातलेलं आहे आणि ते पाणी सुद्धा घालून घेऊया। सर्व मिक्स करून घेऊया। ते ना आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे, मिक्स करून घेऊया। आता इथे झाकण ठेवून मीडियम गॅसवर 1-2 मिनिटांसाठी हे आपण आंबे आहेत हे शिजवून घेऊया। झाकण खोलून बघूया आणि मस्त असं आपण ह्या भाजीला ना एक उकळा घेतलेला आहे। आता इथे आपल्याला एक वाटी, छोट्या वाटी बनवून आपल्याला गूळ घालायचा आहे। आता इथे ना मी गूळ जे घेतलं आहे मला माझ्या आवश्यकतेनुसार घेतलेलं आहे। जसे आंबट गोड आंबे असेल त्या पद्धतीनेच आपण इथे गुळाचा वापर करायचा आहे। मिक्स करून घेऊया। आता इथे ना आपण सर्व मिक्स करून घ्या। आता इथे आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे आणि एक 5 मिनिटांसाठी हे आंबे आहेत हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत, जेणेकरून जेवढा आपण मसाला वगैरे घातलेला आहे ना तेवढा मस्त असा हा आंब्यामध्ये मुरला जातो आणि रायता आहे ना एक नंबर असं चवीचं रेडी होतं। 5 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण खोलून बघूया। मस्त अशी ही आंब्याची भाजी आहे, खूप सुंदर अशी रेडी झालेली आहे। इथे ना तुम्हाला मीठ गूळ काही कमी वाटलं तर तुम्ही इथे घालू शकता। त्याचप्रमाणे इथे घेतली आहे आपण कोथिंबीर आणि सर्व इथे आपण घालून घेऊया। भरपूर सारी अशी मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि त्यानंतर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे ना थोडंसं मला पुन्हा मीठ कमी वाटतं म्हणून मी मीठ घालून घेते। मिक्स करून घेऊया। मिक्स केल्यानंतर पुन्हा आपल्याला 2 मिनिटांसाठी मोठ्या शेगडीवर हे रायतं आहे हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे। 2 मिनिटं झाली आहेत, आपण झाकण खोलून बघूया आणि रायतं आहे हे रेडी झालं आहे। आता इथे मी गॅस बंद करते, त्यानंतर पुन्हा इथे आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे रायतं आहे थोडंसं आपण थंड करून घेऊया आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया। आंब्याची भाजी आहे मस्त अशी रेडी झालेली आहे आणि तो सुवास आहे ना ते खूप सुंदर येतो, अप्रतिम अशी ही चवीची रेडी झालेली आहे। आता इथे बघू शकता आपण जो आंब्याचा रस बनवला आहे तो सुद्धा इतका जाडसर असा रेडी झालेला आहे। हा रस आहे ना हा भातासोबत खाण्यासाठी ना एक नंबर असा चवीचा रेडी होतो, तुम्ही बघू शकता। आणि ह्याची दाटसरपणा किती आहे तो बघा, म्हणजे जसं आपण वाटण प्रमाणशीर घेत होतो त्याच पद्धतीने तुम्हाला मी हा आज आंब्याचं रायताची रेसिपी दाखवलेली आहे। आणि वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे आंबे असतात, तुम्ही कुठल्याही पिकलेल्या लहान आंब्याचे सुद्धा असं रायतं बनवू शकता। इतकं सुंदर हे रेडी होतं आणि कलर बघू शकता एक नंबर असा आलेला आहे। अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही हे पिकलेल्या आंब्याचं रायतं करून बघा आणि त्यानंतर कसं वाटलं ते देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या। बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल। आणि एक लाईक आणि हाईपसुद्धा करायला विसरू नका। त्याचप्रमाणे भरपूर व्हिडिओ मित्र मैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आंब्याचं रायतं कसं बनवायचं ते माहिती मिळेल। अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय, स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा। धन्यवाद।